नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे गाजरचं सूप। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। गाजरचं सूप बनवण्यासाठी गाजर स्वच्छ धुवून चिरून घेतले आहेत। गाजरचं सूप पिण्यासाठी अतिशय हेल्दी आहे। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करा। बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा, तमालपत्र, 2 लसूणच्या कुड्या, अर्धा इंच आलं घेतलं आहे। सूप बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ऑन करून कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावर चिरून घेतलेले गाजर टाकायचे आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। अर्धा इंच आलं टाकायचं आहे। 2 लसूणच्या कुड्या टाकायच्या आहेत। तमालपत्र टाकायचं आहे। पळीच्या साहाय्याने सर्व साहित्य एकसारखे परतून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। सर्व साहित्य छानसे एकसारखे परतून घ्यायचे आहे। सर्व साहित्य छानसे परतून झाल्यावर 2 वाटी पाणी टाकायचे आहे। कुकरचे झाकण लावून कुकरला 1 ते 2 शिटी होईपर्यंत मंद आचेवर छानसे शिजवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून कुकर गार करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। कुकर गार झालेला आहे। सर्व साहित्य छानसे मऊसर असे शिजले आहे। तमालपत्र काढायचं आहे। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। मिक्सरचे झाकण लावून सर्व साहित्य छानसे वाटून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानसे बारीक असे वाटून झाले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गाजरचं सूप कढईमध्ये ओतून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आवडीनुसार मिरे पावडर टाकायची आहे। पळीच्या साहाय्याने सूप छानसे हलवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सूपला छान उकळी आली आहे। गाजरचं सूप बनवून तयार आहे। गरमागरम गाजरचं सूप थंडीच्या दिवसांमध्ये प्यायला छान वाटते। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।